आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊया। बातमी रायगडमधून 15 ऑगस्टला आदित्य तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणारे राज्य सरकारकडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले। त्यामुळे पुन्हा एकदा भरत गोगावलेंच्या पदरी निराशा पडली। सत्ता स्थापनेपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आदित्य तटकरे यांना पालकमंत्री पद मिळावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी होती, तर शिवसेनेकडून भरत गोगावलेंनाच पालकमंत्री पद मिळायला हवं यासाठी शिवसेना आग्रही होती। त्यातच आता आदित्य तटकरे यांना रायगड जिल्ह्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी सरकारनं संधी दिल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलून गिरीश महाजनांना ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली आहे। त्यामुळे शिवसेनेच्या भरत गोगावले आणि दादा भुसेंच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे। आता जाहीर झालेली यादी पालकमंत्री पदाची नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली। तर भरत गोगावले पालकमंत्री व्हावेत यासाठी आग्रही असल्याचं सामंतांनी सांगितलं। आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि मागची देखील यादी हीच होती। दरम्यान गिरीश महाजन नाशिकमध्ये ध्वजारोहण करणार आहेत, या संदर्भात दादा भुसेंना विचारलं असता आपण नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलंय। तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत। त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्याची संधी आदित्य तटकरे आणि गिरीश महाजनांनाच मिळाली आहे। त्यामुळे नाराज झालेले भरत गोगावले आणि दादा भुसे या संदर्भात प्रश्न उपस्थित करू शकतात, तर काही महत्त्वाचे निर्णय बैठकीत होऊ शकतात। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यंदा ध्वजारोहणासाठी बीडला जाणार आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे। पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच ध्वजारोहण सोहळ्यासाठी बीडला जाणार आहेत। विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात त्यांनी बीडचा दौरा केला होता, तेव्हा बीडच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगत गुन्हेगारांना थेट इशाराही दिला होता। वादात अडकलेल्या मंत्र्यांची नक्कल करत ठाकरेंच्या शिवसेनेनं महायुतीच्या नेत्यांना डिवचलं। बनियन टॉवेल गुंडाळून ठाकरेंच्या नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना डिवचलं आणि यावरून ठाकरेंवर टीका करताना पुन्हा एकदा संजय गायकवाड यांची जीभ घसरली। आपण ओरिजिनल आहोत, कॉपी करणं उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही असं वक्तव्य करत शिंदेच्या शिवसेनेच्या संजय गायकवाडांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला। माझी कॉपी करायला त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील। माझी कॉपी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉपी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही। भाजप आमदार रमेश कराडांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे। माझा मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं आहे, हे वक्तव्य केले लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनी। त्यांनी नाव न घेता धीरज देशमुखांवर टीका केली आहे। आमच्या मतदारसंघात सतरंजी सुद्धा मिळत नव्हती, सभेला माणूसही येत नव्हता, कुणी रामराम केलं तर त्याचा ऊस वाळवला जात होता असं वक्तव्य करत भाजप आमदार रमेश कराड यांनी नाव न घेता काँग्रेस नेते धीरज देशमुख यांच्यावर टीका केली आहे। जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीणमधल्या जनतेने केलंय, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय। हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे। आमच्या मतदारसंघामध्ये धनुभाऊ आम्हाला सतरंजी सुद्धा मिळत नव्हती, आमच्या सभेला माणूस येत नव्हतं, आम्हाला कुणी रामराम गाठला त्याचा ऊस वाळवला जात होता। मी भाऊंना माझी विनंती केली आहे, भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता, एवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे। माझ्या मतदारसंघामध्ये भाऊ माझे फार काही कामं मोठी नाहीत, पण ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जी धुरा माझ्या खांद्यावर दिली आहे, ते रेणापूर तालुक्याचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या माध्यमातून मला पूर्ण करायची आहे। दरम्यान लवकरात लवकर भाजप आमदार रमेश कराड यांनी जनतेची माफी मागावी, अन्यथा तोंड काळं केलं जाईल असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिलाय। उपमा त्यांनी या लातूरकरांना दिलेली आहे, महाराष्ट्राला दिलेली आहे, ह्याचा आम्ही निषेध करतो आणि लवकरात लवकर रमेश अप्पा कराड साहेबांनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी, अन्यथा भीम आर्मी त्याच लातूर मध्ये येऊन तुमचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही।
मुंडे साहेबांनी त्यांच्या जिवंतपणीच वारसदार घोषित केल्यानं वारशासोबत संघर्ष आणि कारस्थानही माझ्या वाट्याला आलं, अशी खंत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली. तसंच फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत, नेहमीच बेरजेचं राजकारण करायचं, अशी शिकवण वडिलांनी दिल्याचंही यावेळी पंकजांनी म्हटलंय. लातूरमध्ये स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. त्यांनी सांगितलं, कुणी तुकडे फेकलेले कधी घ्यायचे नाही, स्वाभिमान गहाण टाकायचा नाही. या महाराष्ट्रातल्या दीन दलित पीडित लोकांना स्वाभिमान देण्यासाठी मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यांच्या जीवनात काय होतं, संघर्ष तोच करू शकतो ज्याचा पाठीचा कणा ताट आहे आणि ज्याच्यामध्ये स्वाभिमान आहे. मला दुर्दैवाने बऱ्याच वेळा अपयशाचा सामना करावा लागला, कारण वारशामध्ये संघर्षही आलाय, कारस्थाने आले, कट कारस्थाने आलेत. पण कधी मुंडे साहेबांनी सांगितलं, कोणाही विषयी एवढं सुद्धा मनामध्ये विष बाळगायचं नाही. ते आपल्या सिस्टीममध्ये ते विष येतं, आपल्या शरीरात येतं आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जवळ करायचं, आलिंगन देऊन त्याला प्रेमाने जवळ करायचं. मुंडे साहेबांचं जे संस्कार होते त्या संस्कारात वागण्याचा प्रयत्न करते. भाजपात सर्वाधिक ताकदवान पक्ष आहे, त्याचा पाया रचणारे गोपीनाथ मुंडे आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. आज आपण पाहतोय, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे, देशातला तर आहेच, पण महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो, याची नीव ठेवणारे, याचे पायवा ठेवणारे जे काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत, त्यातलं ठळक नाव, प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे यांचं आहे. हे देखील आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल. एक महत्त्वाची अपडेट साताऱ्यातून आहे. साताऱ्यात पक्षप्रवेशावरून महायुतीतच राजकारण सुरू आहे का, असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. पक्षप्रवेश देण्यावरून सत्यजित पाटणकर आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पाटण तालुक्यातील बनपुरी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी सत्यजित पाटणकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र अवघ्या 24 तासात हा पक्षप्रवेश जबरदस्तीनं भाजप नेत्यांनी घडवून आणल्याचा आरोप करत पुन्हा मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे साताऱ्यात महायुतीतच कुरघोड्यांचं राजकारण सुरू असून आलबेल नसल्याचं दिसून आलंय. काँग्रेस नेते राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणुकीत झालेल्या कथित गैरप्रकाराच्या मुद्द्यावर आंदोलन केलं होतं. आता या प्रकरणात मनसेनं उडी घेतलीय. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे पदाधिकारी आज निवडणूक आयुक्तांची भेट घेतील. मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे. डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची कानउघाडणी केली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याकडून तडकाफडकी खटला काढून घेतल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवरती प्रश्नांची सरबत्ती केली. खटला पुन्हा लढवण्यासंदर्भात प्रदीप घरत यांना विचारणा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला आदेश दिलेला आहे. 7 मार्चला प्रदीप घरत यांच्याकडून पायल तडवी आत्महत्या प्रकरण तडकाफडकी काढून घेण्यात आलं होतं. या विरोधात पायलची आई आबेदा तडवी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. एक छोटासा ब्रेक घेतो. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये थोड्याच वेळात पुन्हा भेटूया.